झोपेतनं उठलो आहे. सकाळचे वाजले 6:30 आणि तुम्हाला मी काल रात्री दाखवू नाही शकलो की आमचं कसं आहे, आमचं रिसॉर्ट कसं आहे. तरी हे आहे आमचं रिसॉर्ट. इथे स्विमिंग पूल आहे, इथे डायनिंग हॉल आहे, हे रिसेप्शन, हे आमच्या रूम्स आहेत आणि हे पहा झाडे बसायला वगैरे. तिथे जर तुम्हाला चेस, कॅरम किंवा दुसरं काही खेळायचं असेल तर तिथे बास्केटबॉल कोर्ट, स्विमिंग पूल, तिची साफसफाई चालू आहे. कसे बरे का? वातावरण पाहू शकतो तुम्ही किती सुंदर झालंय. हे आमचं रिसॉर्ट आहे आणि पाहू शकता तुम्ही कसं एन्व्हायरमेंट आहे इथे. वातावरण इतकं छान आहे इथे. समुद्रकिनारी बसून आता सूर्य उगवताना पाहणार आहोत. मी समुद्राकडे चालत चालत येता येता सूर्यही उगवलेला आहे. तुम्हें शर्म है? कुछ शर्म आया है? इथे चंद्र दिसतोय आणि इथे पहा, इथे आहे सूर्य. तर आता आम्ही चाललोय स्विमिंग पूल मध्ये. आणि हा माझा भाऊ. आणि आता आम्ही चाललोय स्विमिंग पूल मध्ये. हे पाय, इकडे स्विमिंग पूल आहे. ये थांब पाकणी. तर आता स्विमिंग झाली आहे आणि आता नाश्त्याला बसलो आहे. नाश्त्याला आम्हाला आहे पोहे, साबुदाण्याची खिचडी, टरबूजचे स्लाइस आणि ऑमलेट आणि ब्रेड. तर हा माझा काही लुक आहे. तर आम्ही चाललोय अलिबागच्या एका फोर्ट वरती, रायरंदा फोर्ट म्हणून. आणि हॅलो, तिकडे आणि माझ्या बायकोचं पण करून. तर दिवसाची सुरुवात झाली होती
सूर्य उदय पाहताना. आणि नंतर आम्ही स्विमिंग पूलमध्ये खूप सारी मजा केली, नाश्ता केला जो की रिसॉर्टनी दिलेला. त्यामध्ये पोहे, साबुदाण्याची खिचडी, त्यानंतरून टरबूज होतं. आणि ज्यांना नॉनव्हेज हवं होतं त्यांच्यासाठी ऑमलेट आणि 2 ब्रेडचे स्लाईस असलेत. दुपारचे 11:15, सकाळचे 11:15. आणि आता आम्ही निघतोय देवदंडा फोर्टला. जवळपास 18 ते 20 किलोमीटर आहे. माझ्या गाडीत माझ्याबरोबर माझी बहीण पण आहे, आई आहे आणि माझी बाईक पण. तर सो आता मी ड्राईव्ह करतो आणि नंतर पुन्हा एकदा ब्लॉग शूट करतो. गंध पसरला ना ते मनाचे, माती दरवळला हे गाव माझे. जल्लोष आहे आता उधारलेला, कसे सावला. तर आत्ता आम्ही पोहोचलेलो आहोत रायरत्ना फोर्टला. जस्ट पोहोचलो. ते आमच्या रिसॉर्टपासून एक 11 ते 12 किलोमीटरवरती होता. सो मी मागच्या जेव्हा शूट करत होतो तेव्हा म्हणलं 18 किलोमीटर, तर ते 12 किलोमीटर आहे. राजेश चौधरी. ओके. तर आत्ता आम्ही फोर्टवरनं आलो आहे आणि फोर्टवरनं येऊन पूर्ण ब्रह्म म्हणून एक फॅमिली रिसॉर्ट आहे, तिथे जेवायला थांबलो आहे. जेवण्यासाठी बांगडा थाळी मागवली आहे. रिसॉर्ट खूप छान आहे, तुम्हाला एकदा रिसॉर्ट दाखवतो. हे आहे बांगडा थाळी, छान आहे.